आपली भूमिका लोकांना कळावी म्हणून सरकारने जाहिराती सुरू केलेल्या आहेत। जवळपास 350 कोटीच्या जाहिराती आहेत। पान उघडलं की तुम्हाला कुठल्याही देवाचं दर्शन करायची गरज नाही, एकनाथरावांचंच दर्शन तुम्हाला घ्यावं लागतं। पान वर्तमानपत्राचं पहिलं उघडा एकनाथराव आहेतच, चौथं उघडा एकनाथराव आहेतच, शेवटचं पान बघा त्यातही एकनाथरावाचं। त्यामुळं आज आपल्या सगळ्यांनी यांच्या जाहिराती जर बघितल्या, आमचे देवाभाऊ 1500 रुपयाची जाहिरात चालू आहे सध्या, त्यात एक उपमुख्यमंत्री गायबच आहे। त्यामुळं ते आणि मुख्यमंत्री अशीच ती जाहिरात करतात। त्यामुळे त्या लाडक्या बहिणीलाही स्वतःकडे ओढायचा प्रयत्न ती करतात। त्यामुळे त्या बिचाऱ्या लाडक्या बहिणीला प्रश्न पडलेला आहे कुणाकडे जाऊ, आणि तिला माहिती आहे की तिचा सक्का भाऊ आज सत्तेत नाही, त्यामुळे ह्यांच्याशी गोड बोलल्याशिवाय पर्याय नाही। सक्का भाऊ सत्तेत आला की त्या लाडक्या बहिणींच्या मतानेच येणार आहे सक्का भाऊ सत्तेत, आणि महाराष्ट्रात त्या लाडक्या बहिणी परिवर्तन करतील। कारण महाराष्ट्रामध्ये सत्ते हे असले तरी एकही महाराष्ट्रातली बहीण आज सुरक्षित नाही। बहिणी आमच्या घराच्या बाहेर पडल्यावर सुरक्षित घरी येतील का याची आता खात्री झालेली नाही। आज महाराष्ट्रामध्ये लहान मुलं शाळेला पाठवताना देखील 10 वेळा माणसं विचार करायला लागले की शाळेत गेल्यावर काही अतिप्रसंगकार होण्याचा एखादी घटना जर बदलापूर सारखी झाली तर काय करायचं। त्यामुळे महाराष्ट्रात हे सध्याचं सरकार आपल्या आया बहिणींना सुरक्षितता देण्यासाठी पूर्णपणाने फेल झालेलं